टायटलमध्ये तुम्ही बघितलं तसेच आज मी बनवणार आहे बटाटो स्नॅक टिक्की। तर खूप छान घरच्या घरी मस्तपैकी कमी खर्चामध्ये, बाहेरून आणतो आपण खूप महाग भेटते, पण घरच्या घरी बनवा तुम्ही आणि लेकरं पण खूप आवडीने खातात आणि आपल्याला पण खूप म्हणजे खूप छान खूप मस्त टेस्टी बनतात हे घरच्या घरी। काही खर्च लागत नाही, फक्त बटाटे बघा तुम्ही, मी आता तुम्हाला बनवून दाखवणार आहे। आधी तर मी इथं बटाटे शिजायला टाकून दिलेले, छान मस्त असे धुवून घेतले मोकळ्या पाण्यामध्ये, इथं शिजायला टाकून दिले आणि मीठ टाकून दिलं, म्हणजे आतपर्यंत मीठ पोहोचेन जातं आपण त्यासाठी मीठ टाकून द्यायचे। तर बघा बटाटा छान मस्त इथं उकडायला लागलेला आहे आणि आपण जसं मीठ टाकतो ना ते असं शिजताना आहे ना आतमध्ये जातं आणि मध्ये पण बटाटा असा फिक्का फिक्का लागत नाही, त्यासाठी मी आधीच मीठ टाकून दिलेलं आहे। चला तर आता बटाटे आपले छान मस्तपैकी शिजून गेलेले, मध्ये मध्ये बघत होते मी शिजले का नाही सुरी टाकून, तर छान मस्त असे शिजून गेलेले। तर आपल्याला आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे यांना, मी सर्व काही बटाटे अशा एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। नमस्कार, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा। आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुख समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरचरणी प्रार्थना। व्हिडिओ खूप छान होणार आहे, नक्कीच बघा। तर बघा बटाटे सर्व काही मी इथं काढून घेतलेले, स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। ज्या पण ताई नवीन बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा बटाट्यांचे आता गार झालेले बटाट्यांचे आपल्याला, म्हणजे जास्त गार बी नाही, जास्त गार झाले की साल निघत नाही, थोडे गरमच राहू द्यायचे, तशीच आपल्याला साल काढून घ्यायची। प्रत्येक बटाट्याची मी इथं साल काढून घेतलेली आणि बघा आता बटाट्यांची साल काढून झालेली। मी आता सर्व बटाटे आता दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करते। तर अशा प्रकारे साल आहे ना पटकन निघते, थोडे गरम बटाटे राहू दिले तर चला सर्व काही बटाटे आता मी दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करते। हे बघा सर्व साल काढले गेले। इथं बटाट्यांची साल पण काढली गेली। गाजर मस्तपैकी आता इथं एक गाजर घेतलेलं आहे, आपल्याला पूर्ण गाजर अजिबात टाकायचा नाही आहे, साल काढून घेतले आणि नंतर अर्धाच गाजर मी इथं किसलेला आहे, तो पण आपल्याला टाकायचा आहे। आणि तुम्ही नुसते साधी सिंपल जरी बनवणार ना तरी पण खूप छान लागते, पण असं सर्व साहित्य टाकून तर खूपच छान आणि खूपच टेस्टी बनते। तर चला आता मी इथं शिमला मिरची पण थोडीशी कापून घेणार आहे, पूर्ण नाही टाकणार आहे, अर्धीच मिरची मी इथं कापून घेणार आहे, बारीक छोटे छोटे असे तुकडे आपल्याला इथं करायचे। तर चला तर आता इथं शिमला मिरची पण सर्व साहित्य इथं मस्तपैकी माझे इथं आता कापून झालेलं आहे, गाजर पण छान मस्त असं किसून झाले। तर चला तुम्हाला दाखवते। खूप ताई व्हिडिओ बघतात माझे पण लाईकच करत नाही, तर प्लीज लाईक करत जा ताईंनो। तर बघा आता सर्व साहित्य तुम्हाला दाखवलं। आता एका बाउल घेतलेला आहे मी इथं, आपल्याला आहे ना मी अर्धेच बटाट्यांचे स्नॅक बनवणार आहे आणि अर्धे बटाटे मी
सुक्के बनवणार आहे मस्तपैकी जिरा धना बडीशेपच्या पावडरमध्ये. खूप छान आणि खूप मस्त असे चटपटीत बनवणार आहे मी. आता इथं आहे ना 4 ते 5 बटाटे मी असं मॅक्स करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा अशा प्रकारे आपल्याला ना आपण पावभाजी करतो ना त्या मॅकरने पण असं बारीक करून घेणार तरी चालेल. मी हातानेच चुरून घेते. आता आपल्याला इथं अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. तुम्ही याच्या जागेवर तांदूळचे पीठ घेतलं तरी पण चालेल. आता इथं आहे ना कांदे टाकून घ्यायचे, टमाटे पण टाकून घ्यायचे. ही कोथिंबीर कापली ती, बारीक मिरची टाकली ती पण टाकायची. शिमला मिरची कापून घेतलेली सर्व साहित्य आता इथं टाकून घ्यायचे. गाजर किसला होता तो पण इथं टाकून घेतलेला आहे. आता याला थोडंसं आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला बघा इथं मी आहे ना धना जिरं काळी मिरी याचं पावडर बनवलेलं आहे. बडीशोप असं पावडर बनवलेलं आहे ते 1 चमच इथं टाकलेलं आहे. थोडीशी चटणी टाकली, थोडीशी चिल्ली चटणी टाकली आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. याला आता आपल्याला छान असं मिक्स करून गोळा तयार करून घ्यायचा आहे. याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही किंवा दही वगैरे काहीसुद्धा घालायचं नाही. याला आता आपण गोळा करून घ्यायचा आहे तयार. हे बघा आता याला आहे ना 2 मिनटासाठी मी ठेवून देते. हे बघा चला आता तोपर्यंत जे काही मला सुक्के फ्राय बटाटे करायचे चटपटीत असे ते करून घेते मी इकडं. आता इथं पण आपल्याला तेच पावडर टाकायचे आहे. थोडी राई टाकली, जिरं टाकलं आणि ते धना काळी मिरी बडीशेपचं पावडर टाकलं, चटणी टाकली आणि थोडीशी हळद टाकली. याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्याला इथं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला बटाटे टाकायचे इथं. मस्त हे असे अख्खे बटाटे ना खूप छान आणि खूप टेस्टी लागतात, खूप चटपटीत लागतात. तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतात, नानसोबतसुद्धा खाऊ शकतात किंवा भातासोबत तर एकदम भारी लागतात. तर अशा प्रकारे तुम्ही खाऊ शकता. आता वरून अशी मस्तपैकी कोथिंबीर गावरानी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत अजून उलटपलट करून घ्यायचं आहे. बघा मस्त अशी चटपटीत बटाटे आपले इथं तयार झालेले. तर चला आपल्याला आता स्नॅक बनवायची सुरुवात करायची आहे. हे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता मी याला एका प्लेटमध्ये सर्व काही बटाटे काढून घेते. तर आता सर्व बटाटे मी बघा मस्तपैकी चटपटीत आपले बटाटे इथं तयार झालेले. आता एका प्लेटमध्ये सर्व काढून घेतले मी. बघा खूप छान आणि खूपच टेस्टी तुम्ही बघू शकता. तर चला आता आपल्याला आहे ना ते स्नॅक तयार करायचं आहे. घरच्या घरी हे स्नॅक खूपच छान आणि खूपच टेस्टी लागतं. तर तुम्हाला दाखवते आणि बघा तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता, टमाटा सॉससोबत असं सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर चला हे बघा आपला गोळा छान मस्त असं तयार झालेला. आता थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला हा गोळा असा चप्पट करून घ्यायचा आहे बघा असा. आणि याला असा थोडंसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघा आपला गोळा इथं तयार झालेला आहे. आता आपल्याला याला असं कट करून घ्यायचं आहे. मस्त असा चौकोनी आकाराचा झालेला आहे तो. आता आपल्याला याला थोडे थोडे तुकडे करून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे. आता याला फक्त असं चप्पट करून घ्यायचं. एक एक गोळा उचलायचा आणि याला असं मस्त याच्यासारखं हे बघा असं बनवून घ्यायचं आहे. मस्त याला असा आकार द्यायचा आहे.
तुम्ही याला चिप्पट शेपमध्ये पण करू शकता आणि या शेपमध्ये पण करू शकता. हे बघा, असं पण करू शकता तुम्ही. आता सर्वच मी असे करून घेतलेले आहे. आणि बघा, आपला काटेरी चम्मच असतो ना, त्याच्याने आपल्याला इथं शिक्का उमटून घ्यायचा आहे. हे बघा, याच्याने असं करून घ्यायचं आहे. डिझाईन छान दिसते, म्हणजे याच्याने आपल्याला अशी डिझाईन करून घ्यायची आहे. मस्त दिसते. हे बघा, तुम्ही अशी करा किंवा अशी उभी करा, डिझाईन खूप छान दिसते. आता सर्व टिक्क्यांना मी अशी डिझाईन करून घेतलेली. चला, मी साईडला आता तेल तापायला ठेवलेले आहे. बघूया आपलं तेल तापलं की नाही. आता फक्त कमी तेलामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे. आपल्याला जास्त पण तेलाचा यूज करायचा नाही आहे. बघा, आता एक एक करून मी इथं टाकून घेतलेले आहे. आपल्याला असं तळून घ्यायचं आहे. याला मस्तपैकी असं खरपूस असं फ्राय करून घ्यायचं आहे. आच थोडी कमी राहू द्यायची, म्हणजे ना मध्ये पण पूर्णपणे असं शेकले जातील. नाहीतर वरून लाल होऊन जातील आणि मध्ये कच्चे राहून जातील. त्यासाठी आहे ना थोडंसं गॅसची फ्लेम धीमे करून द्यायची, म्हणजे मस्त खरपूस शेकले जातील. आता बघा, मस्तपैकी आपले हे शेकले गेले. आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे मस्तपैकी तळून झालेले आहे आपले. तर चला, अजून 4 राहिलेले, ते पण आपल्याला इथं अशाच प्रकारे तळून घ्यायचे. याला पण असं उलट पलट करत राहायचं आहे, म्हणजे दोघं बाजूने असं छान मस्त असे खरपूस शिकले जातात. आता आपल्याला हे पण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. बघा, मस्तपैकी हे पण शेकले गेलेले. गॅसची फ्लेम मी धीमेच केलेली आहे. आता हे पण अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचे. आता तुम्ही टमाटा कॅचअप सोबत किंवा कोथिंबीरीची चटणी सोबत खाऊ शकता. चला, मी तुम्हाला एकदा खाऊन दाखवते. खूप छान. मी तुम्हाला तोडून पण दाखवते. आता तुम्हाला टमाटा कॅचअप सोबत खाऊन दाखवते. आणि हे बघा, एकच नंबर, खूप छान आणि खूप टेस्टी लागतात. चला, तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. इथं हे बघा, चटपटीत बटाटेसुद्धा इथं मी आता एका प्लेटमध्ये सजवते. हे बघा, तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.